नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर आणि अगदी लवकर तयार होणारी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅकपार्ट कट केला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 14.5 इंच, शोल्डर आलेले आहेत 5.5 इंच, आर्म होल 6 इंच, त्यानंतर इथे छाती आलेली आहे 9 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 9 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर इथे माझी जी गळ्याची उंची आहे ती इथे मी 10.5 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅकपार्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि पुन्हा अगदी व्यवस्थितरित्या मधोमध त्याला फोल्ड करून घ्या आणि त्यानंतर इथे हाताने थोडंसं असं टॅप करून म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन ती त्याच्या समोरच्या बाजूला देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर आता इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या, जिथे कुठे आपले डिझाईनमध्ये कॉर्नर म्हणजेच टोक आले असतील तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅकपार्टला फिरवत पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि इथे जर व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलं आहे, जेणेकरून जेव्हा आपण आपल्या गळ्याचा आकार स्टिच करू तेव्हा आपला कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि अगदी व्यवस्थितरित्या गळ्याचा आकार स्टिच केला जाईल. त्यानंतर आता इथे कमरेच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन घेऊन त्याला सरळ स्टिच करून घेते आहे. आपण जर असं स्टिच केलं तर आपल्याला बघा शेवटी सेपरेटली कमरपट्टीला स्टिच करावं लागतं. तर अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर त्याची इथे गरज लागणार नाही आपल्याला. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील अगदी व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला हा जो आपण गळा स्टिच केला होता ना, त्याच गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत संपूर्ण गळ्याभोवती. त्यानंतर इथे आपला हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅकपार्टला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायचे आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त इथे देखील स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या, जिथे कुठे आपले कॉर्नर येत असतील डिझाईनमध्ये म्हणजेच टोक, तेव्हा नीडल म्हणजे सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅकपार्टला फिरवत पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे. येथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. अगदी सरळ व्यवस्थितरित्या
शेवटपर्यंत तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे ही पद्धत न वापरता नॉर्मली ज्या पद्धतीने मी तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करायला सांगते ना, ती देखील पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल, तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत ना, त्याला देखील तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट आहे ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करायचा आहे. त्यानंतर इथे मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरची ब्लॅक कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आपल्याला या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन जिथे कुठे आपले गळ्याभोवती कॉर्नर आलेले असतील ना, म्हणजेच टोक, तिथे व्यवस्थितरित्या या आपल्या लेसला फोल्ड करून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तिला अगदी काळजीपूर्वक गळ्याच्या भोवती स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर इथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि तिला अशा पद्धतीने सरळ त्या दोघं लेसमध्ये थोडासा गॅप ठेवून सरळ ठेवून घेऊन अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायची आहे. आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूला देखील लेसला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच सेम त्याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूला देखील लेसला स्टिच केलेलं आहे. आणि त्यानंतर या ब्लाऊजला आणखीन हेवी लुक यावा याकरिता कमरेभोवती या लेसला ठेवून घेऊन तिला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला अगदी सरळ त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे बघा, आपल्या डिझाईनचा फायनल लुक किती सुंदर दिसतोय आणि ही डिझाईन तयार करायला देखील खूप लवकर तयार होते. जर तुम्हाला देखील तुमच्या ब्लाऊजमध्ये डिझाईन तयार करण्यासाठी काठ किंवा असं वेगळं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये कापड नसेल, अशा वेळी तुम्ही या डिझाईनचा नक्की वापर करा. कारण की या डिझाईनमुळे आपण लेस खूप साऱ्या लावलेल्या आहेत, त्यामुळे त्या ब्लाऊजला हेवी लुक देखील येतोय. तर त्यामुळे आपल्याला आपल्या क्लायंटकडून चार्जेस जास्त देखील घेता येतात. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.